बापरे, अरे बापरे, चुड्याची कानी चुड चलू खाऊ त्यांचे प्रकार भात संपला, भात घेऊन ये चोराचा. थोडा भात देते तेवढा भात खाला तिच्यात हातात चमचा दे थोडा भात ढेकूळ दे थोडा ढेकूळ हातावर दे बस थोडा दे अजून कमी का एवढं नाही एवढं बस कसा नाही चेंडू पकडायचं तर ठीक आहे, पण चेंडू करायचा चेंडू फेकायचा याचा अभ्यास तर करायला लागेल. करतो काही ना काही करतो. पप्पा मला खाली जायचं
तर मग ते साबणचे काम करतोस ना तर ते पगार करून काही पैसे उसणे आणि त्यातून आपण चेंडू आणि भजी विकत घेऊया. पप्पा मला खाली जायचंय. सांग हो पप्पा खाली जायचंय ना. पप्पा खाली जायचंय. क्रिकेटची मॅच आहे त्याच्या प्रॅक्टिससाठी बॉल आणि बॅट विकत घ्यायचं. मला विचारून तू खेळायची सगळे सांग. सांग बेटा. सांग. सरांना विचारून पैसे लावतो. हा सर मी किती वेळा समजतच नाही. याला समजावलं आहे की आपल्या पूर्वजी प्रमाणे काम केलं. या जगात दोन प्रकारची माणसं असतात. पहिले ते जे नीट विचार करून योग्य असा निर्णय घेतात. दुसरे ते जे आधी निर्णय घेऊन टाकतात आणि मग ते योग्य सिद्ध करण्यासाठी आपलं सर्वस्व कोणाला लावतात. जर तुला दुसऱ्या प्रकारची व्यक्ती बनायचं असेल तर स्वबळावर कर. मदत मागितली तर कोणती व्यक्ती तुझा निर्णय योग्य सिद्ध करते. धन्य आहात. कितीतरी शिकायचं मला तुमच्याकडे. तुमचं व्यक्तिमत्व हे निमंत्रण पत्र प्रचंड दिवशी आणि साहेबांनी आपल्या कशाचं आमंत्रण. तर माझी भीमराव सोबतची मॅच मध्ये जिंकल्यानंतर एका समारंभाचं आयोजन तर तुम्ही निमंत्रण स्वीकार करा आणि जिंकले. नरोत्तमजी अजून खेळ सुरू तर खेळ त्याचा विजय आणि त्यानंतरच्या समारंभाविषयी किती वेळा समजवलं की तोंड जाऊ नकोस बिघडा. आणि राहिला प्रश्न हारण्या आणि जिंकण्याचा तर तो त्याच दिवशी निश्चित झाला होता. त्या दिवशी तो क्रिकेटचा आव्हान स्वीकारला.